लंडनच्या व्हिक्टोरिया म्युझियममधून वाघनखं महाराष्ट्रामध्ये पोहोचली आहेत आणि हीच ती वाघनखं आहेत जी बहुप्रशिक्षित होती. 350 वर्षापूर्वीची ही वाघनखं आहेत आणि त्याच्यासाठी जी पेटी ठेवण्यात आलेली होती, ज्या पेटीमध्ये ही वाघनखं ठेवण्यात आलेली होती, ती पेटी रेशीम आणि चमड्यापासून बनवलेली आहे आणि विशेष टेम्परेचरमध्ये हे वाघनखं ठेवण्यात आलेली आहेत. 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. आणि ही वाघनखांचा इतिहास नेमका काय आहे, आपल्यासोबत आशुतोष पाटील आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. हे म्युझियम उभा करण्यामध्ये देखील त्यांचा वाटा आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. पहिल्यांदा सांगा या वाघनखांच्या इतिहासाबद्दल. ही जी वाघनखं आहेत ही व्हिक्टोरियन अल्बर्ट म्युझियम जे लंडनला आहे त्या लंडनच्या म्युझियममध्ये होती. आणि महाराष्ट्र शासनाने म्हणजे पहिल्यांदाच असं काहीतरी होतं आहे की ज्यांनी महाराष्ट्र शासनाने एक परदेशी गेलेली वस्तू जी आहे ती भारतात किंवा महाराष्ट्रात परत प्रदर्शनासाठी आणलेली आहे. या वाघनखाच्या इतिहासाबद्दल बोलाल तर ही साधारणतः वाघनखं 17व्या-18व्या शतकातली असून ती पोलाद या धातूपासून बनवलेली आहेत. आणि ती जी डबी तुम्ही बघताय ती डबी 1825ला बनवण्यात आली होती चांबड्या आणि रेशीमचा वापर करून. त्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला ते वाघनख जे आहे ते तुम्ही बघू शकता की त्याला 4 नखं आहेत. आणि ती वाघनखं 1971 साली ॲड्रियन ग्रँडफ ह्या व्यक्तीने ती वाघनखं व्हिक्टोरियन अल्बर्ट म्युझियमला भेट दिलेली होती, जी की दान स्वरूपात त्यांनी दिली होती. तुम्ही वाघनख या शस्त्राबद्दल जर बघितलं तर वाघनख हे शस्त्र पंजामध्ये बसणारं असतं आणि तळ हातामध्ये लपवून शत्रू ज्यावेळी बेसावत असतो त्यावेळी त्याच्यावर हल्ला करण्यासाठी याचा वापर होतो. 1818 साली ज्यावेळी जेम्स ग्रँडफ जे ईस्ट इंडिया कंपनीचे प्रतिनिधी होते आणि ज्यांना मराठा साम्राज्याची राजधानी म्हणजे साताऱ्यात ज्यावेळी नियुक्त करण्यात आलं तेव्हापासून ही वाघनखं आणि त्यांची जी डबी आहे ती त्यांच्या ताब्यामध्ये होती. आणि ग्रँडफ ज्यावेळी तो परतला, त्या ब्रिटनला ज्यावेळी परतला त्यावेळी ही वाघनखं त्यावेळी त्यांनी परत दिली असतील. ही वाघनखं जी पोलादाची बनलेली आहेत ती आता आपल्याला दिसत आहेत. आणि विशेष महत्त्वाचं मी त्याचं एवढंच सांगेन की एक महाराष्ट्रातून परदेशात गेलेली वस्तू ज्यावेळी परत येते आणि आपल्याला महाराष्ट्रातल्या लोकांना बघायला मिळते तो नक्कीच एक अभिमानाचा क्षण आपल्यासाठी असतो असं म्हणता येईल. ही काच बुलेट प्रूफ आहे, सेन्सर आहेत. होय. आणि टेम्परेचर विशेष का ठेवलं गेलं आहे? ॲक्च्युली काय की हे जे म्युझियम बनवण्यात आलं यामध्ये अनंत शेळके म्हणून आणि मधुरा जोशी ह्या दोघांनी यामध्ये खूप मोठा एक हातभार लावलेला आहे हे म्युझियम बनवण्यामध्ये. आणि त्यांनी याचा विशेष अभ्यास करून ह्या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. त्यामध्ये हा जो काच आहे पूर्ण बुलेट प्रूफ करण्यात आलेला आहे. आणि विशेष काळजी त्याची घेण्यात आली की या वाघनखाला कुठलीही इजा होता कामा नये किंवा कुठूनही त्याचा धोका कुठल्याही गोष्टीचा नसावा. कारण इथं जर तुम्ही बघितलं जर आताही त्याला तुम्ही हात लावाल किंवा एका विशिष्ट अंतरात जर तुम्ही गेलात तर ते सेन्सर वाचतात तिथं. किंवा दुसरं तुम्ही बघितलं तर इथं कॅमेरे लावलेले आहेत आणि सगळ्या बाजूने ही कॅमेरे 360 डिग्री चालू असतात सदैव. त्यांनी विशेष टेम्परेचर त्यामध्ये ठेवलेले कारण व्हिक्टोरियन अल्बर्ट म्युझियममधून ती मागणी होती की हे जे वाघनख आहेत हे ह्या पर्टिक्युलर टेम्परेचरमध्ये ठेवले जावे. बरं, कसा प्रवास असणार आहे वाघनखाचा, किती दिवस असणार आहेत आपल्याकडे? ही वाघनखं जी साधारण आहेत ही 9 महिन्याच्या कालावधीसाठी ह्या म्युझियममध्ये असणार आहे. यापुढे ती त्याचा निर्णय जो आहे तो ज्या ऑथॉरिटीज आहेत त्या पुढे घेतील. निश्चित आपण पाहतोय की 9 महिन्यांसाठी ही वाघनखे इथे ठेवण्यात आलेली आहेत आणि ABP माझावर तुम्ही ही वाघनखे या ठिकाणी पाहत आहात. आणि आपण जर पाहिलं तर या वाघनखांच्या जी पेटी असेल किंवा त्याच्यासाठीचं ते वाघनखं असतील ही विशेष या ठिकाणी त्यासाठी व्यवस्था केली आहे टेम्परेचरची. आणि याची तुम्ही ABP माझावरती ही वाघनखांचा इतिहास देखील पाहिला आहे, वाघनखं देखील पाहिले आहेत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, सातारा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.